iNews28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 20 कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात नापास, आमदार महापौरांच्या उद्घाटनाचा बुरखा फाटला, नायगावकरांचा संताप। नायगाव विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी, वसई विरार महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। 2 महिन्यांपूर्वी आमदार व महापौरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेला 20 कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात नापास। बोयतपाडा ते राजावली ते नायगाव पूर्व वामनधाबा या रस्त्याच्या मजबूतीकरण व आरसीसी पाईप गटाराच्या कामाची पोलखोल सोमवारच्या पावसाने केली। विरार वसई महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अंतर्गत वॉर्ड क्रमांक 88, 91 व 105 मधील या कामाची निविदा 20 कोटींच्या आसपास असून एन ए कन्स्ट्रक्शन मुंबई या कंत्राटदाराला 20% बिलो ने काम देण्यात आले होते। स्वस्तात काम देण्याच्या नादात गुणवत्तेची मात्र पार वाट लागली। 2 महिन्यांपूर्वी नेतेमंडळींनी फित कापून फोटो काढले, पण पहिल्याच पावसात रस्त्याची दाणादाण उडाली। रस्त्याची दुरावस्था झालीच, पण महापालिकेच्या साफसफाईचाही बोजवारा उडाल्याचे उघड झाले। रस्त्यावर साचलेली घाण, तुंबलेले गटार आणि पाण्याचा निचरा न झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांचे अतोनात हाल झाले। पावसाने उशिरा सुरुवात केली तरी महापालिकेची पूर्वतयारी शून्य असल्याचे स्पष्ट झाले। भर पावसात रस्त्याचे काम कोणाच्या हितासाठी सुरू आहे? 20 कोटींच्या निधीच्या नुकसानीला जबाबदार कोण? आमदार, महापौर की अधिकारी? 20% बिलोने काम घेणारा कंत्राटदार पाण्यात कोणती गुणवत्ता देणार? उद्घाटनाला हजर राहणारे नेते आता तोंड लपवून का बसलेत, अशी जनता प्रश्न विचारत आहे। महापालिकेतील हुशार व जाणकार अधिकाऱ्यांनी आता तरी डोळे उघडून या भ्रष्ट कारभाराची दखल घ्यावी व कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी नायगावकर करत आहेत। निव्वळ उद्घाटनाचे फोटो काढून विकास होत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। महापालिका यावर काय ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। iNews28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। रस्ता बघा, किती वेळा पत्र दिले, किती वेळा सांगितलं, तरी काय ह्याच्यावरती लक्ष घातलेलं नाहीये। आणि आता बघा, कोपऱ्या कोपऱ्यांनी चालतायत माणसं, तर चालतच आहेत, गाड्या पण कोपऱ्यांनी चालायला लागलेत। मग माणसं कुठून जायचे? हां, माणसं जायचं तरी कुठून ते सांगा। बघा रस्ता बघा, हां, आणि म्हणतात आम्ही करू। कधी करणार? कोण करणार? कोण करणार हाच प्रश्न पडलेला आहे की कोण करणार? बिल्डर गेले पळून, एवढे मोठे मोठे कन्स्ट्रक्शन करताय, एवढे मोठे मोठे कन्स्ट्रक्शन चालू आहेत, पण कोणाला रस्त्यावर काय चाललंय ते लक्ष नाहीये। कन्स्ट्रक्शन चालू झालेले आहे कामं। हे असं कसं जायचं आता सांगा? हां, हे बघा गटर, आणि गटरच्या बाजूलाच आहे रस्ता बघा। आता ह्या गटरला लागून चालायचं, आणि इथे पाणी भरलं की गटर काय रस्ता काय काहीच समजून येणार नाहीये। मग